विषमुक्त स्वयंपाकघर अभियान आपण पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा परिषद याच्या मार्फत राबवतोय आणि आपण पाहतोय की भौतिक सुविधा ह्या खूप मोठ्या प्रमाणावर आता आहेत, पण आपल्या समोर आरोग्याचं खूप मोठं आव्हान आपल्या समोर सगळ्यांच्या समोर आहे. आम्ही जेव्हा समाजामध्ये फिरतोय तर 10 मृत्यूमागे 1 मृत्यू हा कर्करोगाने होताना दिसतोय आणि त्याच पद्धतीनं डायबिटीसचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. हृदयरोगाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तिसरं म्हणजे अनैसर्गिक मृत्यू जे आपण म्हणतोय. अपघात येणारे मृत्यू तरुणांमध्ये ह्याचं देखील प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याचं आपण जर बारकाईनं अभ्यास केला तर त्या सगळ्याचं कारण हे जे विषयुक्त अन्न किंवा भेसळयुक्त अन्न हे आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपण सेवन करतोय. त्याच्यामध्ये ह्याचं कुठेतरी जात आहे. त्यामुळं आम्ही हे जिल्हा परिषद मार्फत आमचे सर्व सभापती, सीओ मॅडम, आमचे सर्व एचओडी सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही हा उपक्रम राबवायचा ठरवलेला आहे. ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला लहान मुलं, कॉलेजमधले विद्यार्थी, आपल्या सर्व महिला बचत गटामधील महिला, उमेदच्या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका या सर्व गटांना आम्ही जिल्हा परिषद केडर मार्फत प्रशिक्षण देणार आहोत. त्यांना त्यांच्यामध्ये प्रथम जनजागृती करणार आहोत आणि स्वयंपाकघरामध्ये काय वापरायचं आणि काय वापरायचं नाही, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, सेंद्रिय परसबाग कशा पद्धतीनं केली पाहिजे आणि सेंद्रिय परसबागेची गरज काय आहे, या पद्धतीनं आम्ही पहिले 3 महिने हे जनजागृतीचा कार्यक्रम घेणार आहोत आणि ज्या ज्या महिला या अभियानामध्ये सम्मिलित होतील त्या महिलांचा आम्ही सन्मान करणार आहोत. आणि आमचं हे काम आम्ही बूथ लेवल आणि गाव पातळीवर प्रत्येक जिल्ह्यातल्या 1500 ग्रामपंचायती आहेत आणि जो 3100 बूथ आहेत, तर आमचा प्रयत्न राहील की आम्ही प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक बूथ पर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि प्रत्येक बूथ म्हणजे साधारण एका बूथवर 500 ते 1000 इतकी लोकसंख्या असते. मग ह्या लोकसंख्येपर्यंत पोहोचून प्रत्येक घराघरातील महिलेला हे आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. कारण आपण पाहतोय की माझे गुरु परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामीजी हे गेली 20 वर्ष ह्याच्यामध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रेरणेतून आम्ही हे काम पुढे चालवतोय. आपण जर पाहिलं तर जो 5 ते 10% लोकांनाच ह्याची जागृती आहे की आपण नक्की भेसळयुक्त पदार्थ खातोय की नाही खातोय आणि भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे नक्की आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतोय. त्यामुळे आमची संकल्पना अशी आहे की 100% जनतेपर्यंत, पूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक महिलेपर्यंत जेव्हा हे ज्ञान पोहोचेल तेव्हा निश्चितपणे तिचं स्वयंपाकघर हे जे रासायनिक केमिकल वापरले जात आहेत, खाद्यपदार्थातले रंग वापरले जात आहेत, तेलामध्ये भेसळ आहे, तर हे भेसळयुक्त पदार्थ आपण खातोय हेच आता माता भगिनींना, शेवटच्या माता भगिनीला हे माहित नाहीये. त्यामुळं हे जेव्हा त्या माता भगिनीला कळेल आणि आम्ही त्याच्या सोप्या सोप्या पद्धती, भेसळ कशी ओळखावी ह्याचं आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. जसं आपलं साबण आहे, शॅम्पूच्या मार्फत सल्फेट्स हे पाण्यामध्ये जात आहेत आणि सल्फेट्स हे कर्करोगाचं मुख्य कारण आहे. तर मग त्याला पर्याय काय? तर हे शॅम्पू आणि साबण ह्याला पर्याय आपण त्या गावामध्ये रिठा आणि शिकेकाई सारख्या वनस्पती वाढवून त्याच्यापासून साबण निर्मिती किंवा शॅम्पू निर्मिती करू. कारण हे करू नका जेव्हा आपण सांगतोय तेव्हा काय करायला पाहिजे हा पर्याय देखील त्या कुटुंबाला देणं हे गरजेचं आहे. तर हे एक आपल्याला मी उदाहरण दिलं. या पद्धतीनं आम्ही 90% काम हे जनजागृतीचं असेल आणि ही जनजागृती त्याला लोकांचा रिस्पॉन्स हा भरपूर मिळावा यासाठी आम्ही स्पर्धा आयोजित करीत आहोत. विषमुक्त मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियान आणि त्याची स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहोत आणि प्रत्येक गावातून एक कुटुंब ही आम्ही जी महिला सेंद्रिय परसबाग करेल आणि आपण सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरामध्ये केमिकलचा वापर टाळेल आणि आपण जे गाईडलाईन्स देऊ, जे प्रशिक्षण देऊ त्याप्रमाणे जी महिला सर्व आचरण करेल
त्या महिलेला आपण प्रत्येक गावातील आणि प्रत्येक बूथवरील एक कुटुंब आम्ही प्रस्थापित करणार आहोत आणि तालुका स्तरावर 3 बक्षीस आणि पुन्हा जिल्हा स्तरावर 3 बक्षीस आणि ज्या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त कुटुंब ही या पद्धतीनं विषमुक्त किचन चालवत आहेत आणि बरंच बघा ह्या स्वतःच्या घरासमोर फुलत आहेत. ग्रामपंचायतीनं देखील आम्ही पुरस्कृत करणार आहोत. आपण आता 15 तारखेला या अभियानाची सुरुवात करणार आहोत. 15 ऑगस्टला सर्वात आरोग्य विभागामार्फत आपण ही योजना राबवतोय आणि 15 ऑगस्टला आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक अंगणवाडीमध्ये ही आपण विषमुक्त स्वयंपाकघराची शपथ ही आपल्या लहान मुलांकडून आणि ग्रामसभेमध्ये महिला ग्रामसभा आहेत, बाल ग्रामसभा आहेत, या बालकांकडून ही शपथ आपण घेणार आहोत 15 ऑगस्ट दिवशी आणि तिथूनच या अभियानाची सुरुवात होईल. विषमुक्त अन्न एक व्यसन आहे. आपल्याकडे ज्या पाहिलंय केला जे बरोबर, ही सगळी आम्ही भेसळ युक्त ज्या ज्या घटक आहेत, तेल हा एक घटक झाला, दूध हा एक घटक झाला, पण ह्यासोबत अनेक घटक आहेत. हळदीमध्ये तुमचं अडल्ट्रेशन आहे, मधामध्ये अडल्ट्रेशन आहे, पिठी साखरेमध्ये आहे. तर हे ज्या ज्या घटकांचा जो 40 एक घटक आहेत ज्याच्यामध्ये अडल्ट्रेशन आहे, भेसळ आहे, ते सर्व भेसळ तुम्ही कशी ओळखावी आणि कसं त्या भेसळयुक्त हे घटक न घेता आपण शुद्ध घटक हे घ्यावेत, यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षित करणार आहोत. अगदी जिलेबीमध्ये अगदी योग्य, जिलेबीमध्ये जो पिवळा रंग वापरला जातो, अगदी योग्य आपण प्रश्न विचारलाय आणि त्या पिवळ्या रंगामुळं हा हायपोथायरॉइड हा प्रेसिपिटेट होतो. त्यामुळं आम्ही आमदार महेश दादांच्या संकल्पनेतून आमच्या कोरेगाव मतदारसंघामध्ये कम्युनिटी किचन्स जे आहेत, जे कम्युनिटी किचनमध्ये काम करणारे आचारी आहेत, म्हणजे लग्न समारंभाच्या वेळी जे आचारी आणि हॉटेल्समध्ये जे आचारी काम करतात, त्यांचा एक मेळावा घेतला होता आणि त्यांना हे जे रंग आहेत, कृत्रिम रंग आणि केमिकल्स जे टेस्ट पावडर म्हणून वापरले जातात हॉटेल्समध्ये, ते वापरल्यानंतर त्याचे काय नक्की दुष्परिणाम होतात ह्याचा आम्ही त्यांना मेळावा घेऊन आमदार महेश दादांनी प्रशिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर तिथं आम्ही त्यांची शपथ घेतली की हे केमिकल्स आणि कृत्रिम रंग आम्ही वापरणार नाही. तर हे फक्त आपल्या मतदारसंघापुरतं न मर्यादित राहता पूर्ण जिल्ह्यातले जे कम्युनिटी किचन्स चालवणारे आचारी आहेत त्यांना आम्ही या प्रकारे प्रशिक्षित करण्याचा आमचा मनोदय आहे. व्यावसायिक आहेत त्याच्यामध्ये बरोबर. आता अन्न भेसळ खातं हे त्यांच्या पद्धतीनं काम करतंय. आमचा मेन उद्देश जो आहे तो जनजागृती करणं आणि चळवळीच्या माध्यमातून लोकांना जागृती करणं आणि ते लोकांनीच ते वापरण्यापासून परावृत्त होणं हा आमचा हेतू आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष धाराशिवच्या अर्चना पाटील तिने जिल्ह्यासाठी चांगला योजना